वाणी विकास सन्मान. भाषेप्रती अभूतपूर्व योगदान दिल्याबद्दल फ्लोआकडून हा सन्मान कृतज्ञतापूर्वक दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार डॉक्टर नीती बडवे मॅम यांना आपण प्रदान करतोय. परकीय भाषेचा बाळकडू रुजवणं, त्याचा प्रसार करणं, याच्या अंतर्गतच अनेक पिढ्या त्यांनी आपल्या तालमीत घडवल्या, त्यांना कर्तृत्ववान बनवलं. आजच्या या आपल्या वाणी विकास सन्मानार्थी प्रोफेसर डॉक्टर नीती बडवे यांचा मी थोडक्यात परिचय करून देणार आहे. डॉक्टर नीती बडवे या जर्मन भाषेच्या निवृत्त प्राध्यापक आहेत. तसंच युनिव्हर्सिटी ऑफ पुणे अंतर्गत रानडे इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेज आहेत. आत्तापर्यंत त्यांची अनेक मराठी पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकी भाषेकडे बघताना अनंत अक्षर भाग 1, मराठी भाषेकडे बघताना अनंत अक्षर भाग 2, बहुभाषकतेकडून भाषांतराकडे अनंत अक्षर भाग 3 या पुस्तकांना मराठी भाषा परिषदेचे पुरस्कार मिळालेत. तसंच लर्निंग मराठी ॲज अ फॉरेन लँग्वेज मॉड्यूल 1 and 2, मराठी इन कॉन्टेक्स्ट पार्ट 3, अ कोर्स वर्क टू लर्न मराठी ॲज फॉरेन लँग्वेज आणि लर्निंग हिंदी ॲज अ फॉरेन लँग्वेज पुणे, याही पुस्तकं ज्यांना मराठी आणि हिंदी शिकायचं आहे अशा स्टुडंटसाठी ही इंग्लिशमध्ये लिहिलेली त्यांची पुस्तकं आहेत. तसंच मुसाफिरी या त्यांच्या पुस्तकाला दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे पुरस्कार मिळाला आहे. इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसच्या निमित्तानं त्यांनी जी मुसाफिरी केली, युरोप, अमेरिका, इस्रायल अशा अनेक देशांमधले अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेत. या व्यतिरिक्त बिकट वाट असं एक मराठी पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं आहे. आदिवासी पाड्यांवर किंवा दुर्गम भागांमध्ये काम करणाऱ्या बायकांचे अनुभव या पुस्तकामध्ये लिहिलेत. जर्मनमधला एक प्रसिद्ध लेखक काफ्का याच्या काही उतार्यांचं आणि कथांचं त्यांनी मराठीत भाषांतर केलं आहे. निवडक काफ्का असं या पुस्तकाचं नाव आहे. डॉक्टर नीती बडवे मॅम ह्या वेगवेगळ्या जर्मन युनिव्हर्सिटीजमध्ये, बर्लिन, म्युनिक, ग्योटिंगन अशा शहरांमधल्या जर्मन युनिव्हर्सिटीजमध्ये गेस्ट प्रोफेसर म्हणून जात असतात. तसंच PhD, MPhil आणि MAच्या स्टुडंट्सना त्यांच्या थिसिससाठी गायडन्ससुद्धा देत असतात. वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी 100हून जास्त पेपर आणि लेक्चर्स दिली आहेत. तसंच 100च्या आसपास मराठी, जर्मन आणि इंग्लिश भाषांमध्ये त्यांचे लेखसुद्धा प्रसिद्ध आहेत. अशा अत्यंत व्यासंगी, भाषेबद्दल अत्यंत तळमळ आणि प्रेम असणाऱ्या विदुषी डॉक्टर नीती बडवे मॅम, त्यांना पुरस्कार देण्यापूर्वी मी मुक्ती पानसे मॅमना अशी विनंती करते की त्यांच्या पुरस्काराचं मानपत्र त्यांनी आधी वाचन करावं आणि मग आपण त्यांना हा पुरस्कार देतो. वाणी विकास सम्मान प्रेझेंटेड टू प्रोफेसर Dr. Neeti Badwe. An honor for your exceptional contribution to foreign language education and multilingual research, and with deep appreciation for your lifelong dedication to language teaching, translation, and academic excellence. Your distinguished career as professor of German and head department of foreign languages has inspired generations of learners and educators through your pioneering work in multilingualism, translation studies, and the development of resources for teaching Indian languages as foreign languages. You have made a lasting impact on language education in India and beyond. Your scholarly publications, international collaborations, and unwavering commitment to fostering intercultural understanding continue to inspire the language education community. With profound respect and gratitude, we proudly confer upon you the Vani Vikas Samman in recognition of your remarkable achievements and invaluable service to the world of languages. Presented on Saturday, 1st August 2026. Thanks for the honor to read the citation. मी डॉक्टर दीपशिखा मॅमना विनंती करते की त्यांनी हा सन्मान द्यावा.
व्यासपीठावरचे मान्यवर, फ्लोआचे संस्थापक आणि इतर सदस्य, प्रेक्षकांमधले सगळे मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी यांना नमस्कार करून मी सुरू करते. सर्वप्रथम फ्लोआचे मी आभार मानते की त्यांनी मला इथे बोलावलं आणि सन्मान केला. याबद्दल फ्लोआचे मी मनापासून आभार मानते. विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करते. इतक्या दुरून आणि इतक्या लहान मोठ्या शाळेतनं आलेले हे विद्यार्थी जर्मन आणि फ्रेंच शिकत आहेत, हे खूप कौतुकास्पद आहे. आणि त्यांना जी सामुग्री उपलब्ध करून दिलेली आहे, व्हिडिओज उपलब्ध करून दिलेले आहेत, याबद्दल फ्लोआचं कौतुक करते. कारण ह्या विद्यार्थ्यांना त्याची गोडी लागलेली आहे आणि त्यांना असा अनुभव येईल की एक परदेशी भाषा शिकणं म्हणजे ती फक्त भाषा कधीच नसते, ते फक्त व्याकरण आणि शब्द कधीच नसतात. तर त्या माध्यमातून ते त्यांच्यासाठी एक नवीन जग खुलं झालेलं असतं. त्यांना वेगळे वेगळे अनुभव येऊ शकतात, त्यांना नवीन संस्कृती कळू शकते आणि अर्थात त्यांना करिअर ऑपॉर्च्युनिटीज मिळतात त्यातून. पण पहिले 1 किंवा 2 कोर्स करून त्यांनी थांबू नये, पुढेही त्याच्यातनं शिकावं. मी अशी अनेक उदाहरणं देऊ शकेन. पण मला इथे महत्त्वाची एक गोष्ट अशी सांगायची आहे की परदेशी भाषा तुम्ही शिका, ते चांगलंच आहे, पण सगळ्यात पहिल्यांदी मराठी भाषेकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि हे मी माझ्या MAच्या विद्यार्थ्यांना किंवा BAच्या विद्यार्थ्यांना किंवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सतत सांगते की तुमची मातृभाषा तुम्हाला चांगली आलेली असेल, त्याची पाळंमुळं जर का खाली रुजलेली असतील, तर तुम्हाला इतर भाषा शिकणं खूपच जास्ती सहज शक्य होतं. एका तरी भाषेचं ज्ञान पूर्ण चांगलं असलं पाहिजे. आणि मातृभाषेकरीच कुठची भाषा अशी असते की ज्याचं ज्ञान आपल्याला सर्वप्रथम मिळतं आणि ज्याच्यात आपण सगळ्यात सोप्या रीतीने जगाची ओळख करून घेऊ शकतो. तर मराठीकडे लक्ष द्या, हे मला आवर्जून सांगायचं आहे. जे विद्यार्थी आणि शिक्षक जर्मनच्यासाठी हे प्रकल्प राबवत आहेत, त्यांनी हेही लक्षात घ्यावं की मराठी उत्तम यायला पाहिजे, मातृभाषा उत्तम यायला पाहिजे, तर आपण इतर भाषा जास्ती समर्थपणे शिकू शकतो. हा माझाही अनुभव आहे. मी सर्व शिक्षण मराठीतनं घेतलेलं आहे, तरीसुद्धा परदेशी भाषा शिकताना त्याचा उपयोगच होतो. विशेषतः जर्मन शिकताना कितीतरी साम्यस्थळं त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्याकडे लक्ष पुरवावं, तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना सतत होत राहील. मी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अनेक शुभेच्छा देते आणि परत एकदा फ्लोआचं मी कौतुक करते की त्यांनी हा प्रकल्प राबवून अगदी लहान लहान खेड्यातल्या आणि लहान लहान शाळांमधल्या विद्यार्थ्यांना ही सोय उपलब्ध करून दिली. नमस्कार.